नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक क्षेत्रातील गोंधळाप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर मंतरवर प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कलाकारांचाही पाठिंबा मिळत आहे. या संपूर्ण आंदोलनादरम्यान राजकुमार हिराणी दिग्दर्शित 3 इडियट्स चित्रपटातील मुख्य अभिनेता आमिर खान याने कोणतीही भूमिका न घेतल्याने त्याच्यावर सातत्याने टीकेचा भडीमार होत होता. मात्र आता ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका कार्यक्रमादरम्यान आमिर खानला सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत आणि 3 इडियट्स चित्रपटाच्या कनेक्शनबद्दल विचारण्यात आलं. यावर स्पष्टीकरण देत आमिर खान याने मोठा खुलासा केला आहे. आमिर खान म्हणतो की हा लोकांचा एक मोठा गैरसमज आहे. जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवत होतो तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. नुकताच मी चतुरची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये त्याने हा दावा केला, पण तो चुकीचा आहे. कदाचित चतुरला असं वाटलं असेल, पण मी स्पष्टपणे सांगतो की चित्रपट बनवताना दिग्दर्शक राजकुमार हिराणी, लेखक अभिजात जोशी किंवा मला आमच्यापैकी कोणालाही सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हती. आमिरनं पुढे असंही म्हटलं की स्वतः सोनम वांगचुक यांनी पण आधीच स्पष्ट केलं होतं की फुनसुक वांगडू हे पात्र त्यांच्यावर आधारित नाही. फक्त तथ्य समोर आणण्यासाठी मी हे स्पष्ट करत आहे. तर सोनम वांगचुक यांच्या कामाचं कौतुक करताना आमिरनं म्हटलं की सोनम वांगचुक खूप उत्तम काम करत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी 3 इडियट्स चित्रपटाचा संबंध जोडण्याची गरज नाही. त्यांचं काम स्वतःच त्यांची ओळख आहे. तसेच वांगचुक यांच्या उपोषणावर चिंता व्यक्त करताना आमिर म्हणाला की आम्हा सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटत आहे. हे आंदोलन लवकरात लवकर शांततेनं संपेल आणि सोनम वांगचुक आपलं उपोषण मागे घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतील अशी आशा आमिर खानने व्यक्त केली. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी 16 जुलै 2026 रोजी 1 दिवसांचं उपोषण केलं होतं. आपली भूमिका मांडताना अतुल कुलकर्णी नेमकं काय म्हणाले पहा. नमस्कार, मैं अतुल कुलकर्णी. कल 16 जुलाई 16 तारीख को मैं 1 दिन का अनशन कर रहा हूं अपने ही घर से. इस अनशन के 2 कारण हैं. एक तो ये कि सोनम जी और उनके साथी जिस दर्द से गुजर रहे हैं, मैं उस दर्द से जुड़ना चाहता हूं. और दूसरी बात, हमारी सरकार से मैं दरख्वास्त करना चाहता हूं कि वो अपनी संवेदनशीलता को प्रकट करें. सोनम जी और उनके साथी, उनको ये लगता है कि बहुत ही कुछ दर्दनाक कारण हैं जिनकी वजह से उनकी कुछ मांगे हैं. लेकिन जाहिर सी बात है कि हमारी सरकार को ये लगता है कि वो कारण सही नहीं है और उनकी मांगे बिल्कुल ही सही नहीं है. मैं कतई मानने के लिए तैयार नहीं हूं कि हमारी सरकार असंवेदनशील है, क्योंकि कई बार हमने हमारी सरकार को भावुक होते हुए देखा है, जनता का जो दर्द है उससे जुड़ते हुए देखा है. बस इस बार इस मामले में शायद कुछ गलतफहमियां हैं जिसकी वजह से ये संवेदनशीलता प्रकट नहीं हो रही, एक संवाद नहीं हो रहा. और मेरा सरकार से ये आग्रह है कि ये संवाद वो तुरंत शुरू कर दें. अगर आपको ये कारण सही लगते हैं और अगर सोनम जी और उनके साथी जिस दर्द से गुजर रहे हैं उस दर्द से आप जुड़ाव महसूस करते हैं, तो इस रील को आप शेयर करें और कल 1 दिन के अनशन की आप भी कोशिश करें. एक बहुत ही भले और बहुत ही समझदार इंसान को ये कहते हुए मैंने एक बार सुना था कि दर्द का दर्द से रिश्ता होना बहुत जरूरी है. तो चलिए दर्द को दर्द से जोड़ते हैं, एक सिलसिला शुरू करते हैं. कल 1 दिन के अनशन की कोशिश करते हैं. बहुत 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 धन्यवाद. जय हिंद. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.